नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय बालभारतीमधील पान नंबर 49 वरील ओ, ज आणि श या अक्षरांची ओळख. आता या ठिकाणी पहिल्यांदा काय सांगितले पहा, चित्र बघ, नाव सांग, अक्षर चित्र जोडी जुळव. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणची अक्षरं पाहूया. ओ, ज आणि श ही अक्षरं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचप्रमाणे चित्रे पहा बरं. तर पहिलं चित्र आहे शहामृगाचं आहे, दुसरं चित्र आहे जिराफ, त्यानंतर जहाज, ओढा, शेतकरी, ओठ आणि शेळी ही चित्रं आपल्याला दिलेली आहेत. तर यामध्ये हे चित्राचं नाव घेतल्यानंतर त्या चित्रामध्ये वरीलपैकी कोणतं अक्षर येत आहे त्याची आणि त्या चित्राची आपल्याला जोडी लावायची आहे. तर पहिल्यांदा पहा, या ठिकाणी शहामृगाचं आपण चित्र घेतलं तर श हा मृग. तर या ठिकाणी शहामृग हा शब्द उच्चारत असताना याच्यामध्ये या 3 अक्षरापैकी कोणतं अक्षर आलेलं आहे, तर श हे अक्षर आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शची आणि शहामृगाची जोडी लावायची आहे. त्यानंतर जिराफ आहे पहा, जिराफ याच्यामध्ये कोणतं अक्षर आलेलं आहे, ओ, ज, श पैकी, तर ज हे अक्षर आलेलं आहे. त्यामुळे जिराफ या चित्राची आणि ज या अक्षराची आपण जोडी लावायची आहे. आता जहाज, जहाज हा शब्द उच्चारत असताना यामध्ये कोणतं अक्षर आलेलं आहे, ज. त्यामुळे आपण या ठिकाणी जची जोडी लावायची आहे. आता ओढा, ओढा हा शब्द उच्चारत असताना कोणतं अक्षर येतं, तर ओ. त्यामुळे ओढा आणि ओची जोडी लावायची आहे. ओठ, ओठ म्हणत असताना आपल्या समोर येतं ओ हे अक्षर, त्यांची जोडी लावूया. शेतकऱ्याचं चित्र आहे पहा, शेतकरी म्हणत असताना त्याच्यामध्ये कोणतं अक्षर आलं, तर श हे अक्षर आलेलं आहे. म्हणून शेतकऱ्याचं चित्र आणि शची जोडी लावूया. त्याच्याखाली चित्र आहे शेळीचं, शेळी म्हणत असताना पण कोणतं शब्द येतो, तर शेळीमध्ये आपल्याला अक्षर आलेलं आहे श. त्यामुळे या चित्राची आणि शची जोडी लावूया आपण. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण त्यांच्या जोड्या लावून घेतलेल्या आहेत. आता पुढं पहा, गिरव, लिही आणि म्हण याच्यामध्ये काय करायचं आहे, तर ओ हे अक्षर आपण गिरवायचं आहे, लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे, त्याचा सराव करायचा आहे. ज, ज हे अक्षरसुद्धा कसं लिहायचं आहे पहा, दुरेगीमध्ये त्याचा सराव करा. श हे अक्षरसुद्धा कसं लिहायचं आहे पहा, ते म्हणायचं आहे, लिहायचं आहे आणि त्याचा भरपूर सराव करायचा आहे. तुमच्या दुरेगी वहीमध्ये तुम्ही या अक्षरांचा सराव करा. धन्यवाद.